कोल्हापूर शहरातील स्वच्छता आणि नालेसफाई संदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक यांनी भागामध्ये दैनंदिन फिरती करून कचरा उठाव करावा. नागरिकांनी अथवा कर्मचाऱ्यांनी कचरा जाळल्यास दंडात्मक कारवाई करावी. सर्व भागांमध्ये कचरा संकलनासाठी टो टिप्पर वेळेत पोहोचल्या पाहिजेत. टो टिप्परवर निवडणुकीच्या जनजागृतीसाठी ऑडिओ क्लिप लावाव्यात. फिरती वेळी बदली कर्मचारी सापडल्यास संबंधित आरोग्य निरीक्षक आणि मुकादमवर कारवाई केली जाईल. ड्रेनेज क्लिनिंगसाठी सांगलीवरून येणाऱ्या जेट मशीनचा वापर करावा अशा सूचना दिल्या. नालेसफाईची नोडल अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून विभागीय कार्यालयात सफाईसाठी समन्वय ठेवावा. काढलेल्या कचऱ्याचा तातडीनं उठाव करावा. नालेसफाईबाबत सेवाभावी संस्थांनी त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी त्या महानगरपालिकेत द्याव्यात असंही अतिरिक्त आयुक्त रोकडे यांनी सूचित केलं. यावेळी काही सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. विविध संस्थांच्या माध्यमातून 260 रविवार स्वच्छतेचं काम सुरू आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग वाढावा. ई कचरा आणि जुने फोटो स्वीकारण्यासाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित कलेक्शन सेंटर सुरू करावं. फरशा टाकून गटारी बंदिस्त करणाऱ्या दुकानदारांना नोटीस पाठवून गटारी खुल्या कराव्यात. विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 1 किंवा 2 कचरा संकलन केंद्रे सुरू करावीत. ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करावा अशा सूचना केल्या. यावेळी उपायुक्त साधना पाटील, पंडित पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सुनील काटे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, वरिष्ठ लेखापरीक्षक वर्षा परीट, अधीक्षक MK मधाळे, शेल्टर संस्थेच्या मेघा लोंढे, महादेव कांबळे, मनोज्ञा कुलकर्णी, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, स्वच्छता दूत अमित देशपांडे, अवनी संस्थेच्या वनिता कांबळे, स्नेहल जाधव, विभागीय आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.